नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण वर्गमूळ NTPC आणि ग्रुप डी मध्ये आलेले वर्गमूळवरती कोणते प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्नांचा आपण आज ॲनालिसिस करतो आहे। याच्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन असतील आणि वर्गमूळ हा चॅप्टर हे 10 ते 12 क्वेश्चन तुम्ही जर बघितलं तर त्याच्यानंतर कन्सेप्ट तुमची सर्व क्लिअर होऊन जाईल। कसाही वर्गमूळवरती प्रश्न आला तर तुम्ही त्याला टॅकल करू शकता। आता आपण मित्रांनो हे 9604 असं जर आलं हे 4 अंकी तर याचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याला माहित आहे। बा एकक स्थानी असे अंक काढ। एकक स्थानी कोणत्या संख्येच्या 2 संख्येच्या एकक स्थानी 4 आहे, तसं 2 चा 4 आहे, सर 8 चा सर 64 आहे। मग 8 चा 64 आहे, मग 2 अंक सोडतो आपण आणि 96 पेक्षा लहान वर्ग संख्या घ्यायची। तर 9 चा वर्ग किती आहे सर? तर 9 चा वर्ग सर 81 आहे। 10 चा वर्ग सर, तर 10 चा वर्ग सर 100 आहे। मग 100 सर 96 पेक्षा मोठा आहे, मग आपण काय करतो हे घेतो, म्हणजे इथं आपण मग 9 ठेवतो आणि इथं 9 ठेवतो। एक तर मग सर हे 92 चा वर्ग असेल किंवा 98 चा वर्ग असेल किंवा 9604 चा वर्गमूळ तर 98 असेल, नाहीतर वर्गमूळ 92 असेल, पण कन्फर्म नाही ना। मग आपण कन्फर्म करण्यासाठी काय करतो, मधली संख्या काढतो। मधली संख्या कोणती सर? तर 95। मग 95 चा वर्ग करून बघायचा आहे काय आहे ते लगेच समजतं। मग सर 5 चा वर्ग 25 आणि 9 च्या समोर संख्या 9 आहे सर, तर 90। मग 95 चा वर्ग आलाय 9025, तर हे तर 96 आहे ना, 9600 आहे ना। मग 92 याच्यापेक्षा लहान निघेल, याच्यापेक्षा लहान निघेल ना। मग आपलं उत्तर काय असेल? 98। मग हे असेल 98 चा वर्गसंख्या किंवा 9600 चा वर्गमूळ असेल 98। तर अशा प्रकारे 4 अंकी असेल तर आपण हे काढू शकतो। ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे। पण मित्रांनो बघा, ग्रुप डी मध्ये विचारतात काय, तर हे किती आहे? तर 5 अंकी आहे। याच्यानंतर बघा हा गणित बघा काय आहे, किती अंकी आहे। याच्यानंतर बघा किती अंकी आहे, किती अंकी आहे। तर हे एवढे अंकी जर असेल तर याला आपण कसं सॉल्व करायचं आहे हे आपण बघूया। आणि ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो। याच्यानंतर कसाही आणि कितीही अंकी येऊ द्या, तुम्ही अवघ्या 10 सेकंदामध्ये त्याचं उत्तर सांगणार आहात। ठीक आहे, चला। तर याच्यासाठी फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। आता काय आहे बघा, आता मला सांगा हे 34596 आहे, त्यांचा आपल्याला वर्गमूळ विचारला आहे। तर आपण काय करणार, 96 आणि याच्यासाठी मित्रांनो पहिले तुम्हाला काय पाहिजे, 1 ते 24 पर्यंत वर्गपाठ पाहिजे, म्हणजे 1 पासून ते 24 पर्यंत तुमचे वर्गपाठ पाहिजे। जर तुमचे 1 पासून ते 24 पर्यंत वर्गपाठ असतील तर तुम्हाला ही ट्रिक तुम्हाला कामी पडतं, नाहीतर हे ट्रिकमध्ये तुम्ही गोंधळ होतो तुमचं। 1 ते 24 पर्यंत तुमचे वर्गपाठ पाहिजे, ती गोष्ट पहिले पाठ करून घ्या। ठीक आहे, मी आपल्या क्लासमध्ये तुम्हाला पहिलेच सांगतो की पहिल्याच दिवशी तुम्ही 1 ते 25 पर्यंत वर्ग मिनिमम पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे। आता मला सांगा हे 96 आहे, हे 96 कोणत्या संख्येच्या वर्गस्थानी आहे? तर सर मी 14 चा वर्ग जर केला सर, तर 14 चा वर्ग आहे सर 196। क्लिअर आहे, म्हणजे हे 96 आहे 14चे। हे 2 अंक बघायचे बरं आपल्याला, फक्त आपण 2 अंक बघायचे। हे 2 अंक 96 14च्या एकक स्थानी आहे वर्गसंख्येच्या। 14 चा वर्ग जर काढला तर त्या संख्येच्या एकक स्थानी आहे 96। म्हणजे सर मला उत्तरामध्ये काय पाहिजे सर? उत्तरामध्ये एक तर 14 पाहिजे, नाहीतर सर 50 मधून 14 वजा करा, किती उरतात? तर सर मला 36 पाहिजे, नाहीतर सर 50 मध्ये हे 14 टाका, म्हणजे सर मला 64 पाहिजे, किंवा सर हे 100 मधून 14 वजा करा, मला सर 86 पाहिजे। म्हणजे हे समजलं, म्हणजे एकक स्थानी एक तर सर एकक स्थानी मला एक तर 14 पाहिजे, नाहीतर 64, नाहीतर 86। आता बघा 14 पहिला पण बघा 14 आहे का कुठे एकक स्थानी? उत्तरामध्ये बघायचं बघा एकक स्थानी 14 आहे का नाही, म्हणजे हा आपला ऑप्शन गेला। मग आता बघा 36 आहे का? मग 36 पण कुठं नाही। 64 आहे का सर? 64 पण। 86 आहे का? तर हो सर 86 इथे आहे, म्हणजे माझं उत्तर काय असेल मग? 4 नंबर। काहीच करायचं नाही, फक्त काय पाहिजे तुम्हाला हे 2 अंक बघायचे। 2 अंकी कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी आहेत ते फक्त तुम्हाला माहीत पाहिजे। त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं 1 ते 24 पर्यंत वर्ग तुमचे पाठ पाहिजे। एवढं जर पाठ असेल तर हे गणित एकदम 10 सेकंदात सोपं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता हा गणित बघा, आता या गणितामध्ये काय म्हटलं, आता आपण काय बघा यांचे वर्गमूळ आपल्याला विचारलं आहे। आता किती अंकी संख्या आहे? 2 4 6 आणि 7 अंकी संख्या आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, किती अंकी असू दे, फक्त एकक आणि दशक स्थानी शेवटचे 2 अंक कोणते सर? 49। तर 49 कोणत्या संख्येची वर्ग आहे? तर सर 7 चा वर्ग आहे ना सर 49। हो सर 7 चा वर्ग 49।
म्हणजे मला सर एकक स्थानी एक तर 0.7 पाहिजे, इथं वर्गमुळामध्ये 0.7 पाहिजे, नाहीतर सर मला 50मधून 7 जर कमी केले तर सर मला 43 पाहिजे, नाहीतर 50मध्ये जर 7 टाकले सर मी तर मला 57 पाहिजे, नाहीतर 100मधून 7 जर वजा केले तर सर मला 93 पाहिजे. आता यांच्यापैकी जो असेल तो माझं उत्तर असेल. आता बघा, आता सर 0.7 आहे का, तर 0.7 नाही, म्हणजे हा नसेल. मग 43 आहे का, सर 43 पण नाही आहे, हा 43 पण नाही. 57 आहे का सर, तर 57 पण सर नाही आहे. मग सर 93 आहे का, तर हो सर हे 93 इथे दिसतंय, म्हणजे माझं उत्तर काय असेल, 3 नंबर असेल माझं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट पाहिजे, 2 अंकी, हे 2 अंकी माहिती पाहिजे आणि हे आपण काय करतो हे माहिती पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला गणित सॉल्व्ह होतो, आणि हेच जर तुम्हाला समजलं नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा काय आहे, वर्गमूळच आपल्याला काढायचं आहे ना. मग आता वर्गमूळात मला सांगा एकक स्थानी आणि दशक स्थानी शेवटचे 2 अंक कोणते आहेत, तर सर शेवटचे 2 अंक आहेत 84. आता मला सांगा कोणत्या संख्येच्या वर्गस्थानी, कोणत्या संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी किंवा दशक स्थानी 84 येतं, तर सर 22चा वर्ग मला पाठ आहे, 22चा वर्ग आहे 484, म्हणजे आलं 84, हे 2 अंकी 84 आहे, म्हणजे 22. मला काय पाहिजे, एकक स्थानी एक तर सर 22 पाहिजे, नाहीतर मला सर 50मधून जर मी 22 केले तर सर मला 28 पाहिजे. आता मी 50मध्ये जर 22 टाकले तर सर मला 72 पाहिजे, आणि सर मी 100मधून जर 22 केले वजा केले तर सर मला 78 पाहिजे. यांच्यामधून कोणता तरी मला अंक पाहिजे. आता मला सांगा हा 22 घेणार मी, 22 आहे सर इथे, तर नाही, हे माझं कॅन्सल झालं. आता 28 हो सर 28 इथे आहे, म्हणजे 28 आहे. मग आता 72 आहे, तर नाही. 78 आहे, तर नाही, म्हणजे माझं उत्तर काय असेल मित्रांनो. आणि ऑप्शन 2 येतात बरं का मित्रांनो, असं नाही आहे की याच्यात 2 पण येतात कधी कधी. ते 2 बी आले तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी सांगतो आहे. पहिले तुम्ही ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता इथं फक्त 28 आहे, हे पण नव्हतं, हे पण नव्हतं, 28 आहे, आणि 28 ऑप्शन 3मध्ये आहे. आपलं उत्तर काय असेल मग 3 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज सॉल्व्ह करू शकता ह्या मेथड थ्रू. ही मेथड जर तुम्हाला लक्षात आली असेल, आणि हे बघा सर्व प्रश्न ग्रुप डीमध्ये आलेले प्रश्न आहेत मित्रांनो. ग्रुप डीमध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, चल जर तुम्ही ग्रुप डीची आणि NTPC तयारी करत असाल मित्रांनो, तर फक्त इथून पुढे माझ्यासोबत फक्त पुढचे 6 महिने थांबा. 6 महिन्यात तुम्हाला एकदम हिरो बनवून टाकतो. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता बघा मित्रांनो काय विचारलं, आता वर्गमूळ आपल्याला विचारलं, ह्या संख्येची वर्गसंख्या आहे ही. आता एकक आणि दशक स्थानी शेवटचे 2 अंक कोणते आहे, तर सर 41 आहे. 41 कोणत्या संख्या, 21चा वर्ग जर केला मी सर तर 441 येत आहे, म्हणजे आलं सर 41 शेवटी. हो सर, एक तर मला काय पाहिजे एकक स्थानी सर 21 पाहिजे, नाहीतर काय 50मधून 21 वजा करा सर, मला सर 29 पाहिजे, नाहीतर 50मध्ये 21 टाका सर, म्हणजे किती पाहिजे तर 71, आणि 100मधून 21 वजा करा तर किती सर, तर हे 79. हे 4मधून कोणता तरी अंक पाहिजे सर मला. आता सर 21 आहे का, तर हो सर 21 इथे आहे. आता सर 29 आहे का, तर हो सर 29 इथे आहे. मग सर 71 आणि 79 आहे का, नाही. मग हे 2 तर गेले आपले, आणि हा ऑप्शन नाही, आणि हा पण ऑप्शन आपला नाही आहे. मग आता या 2मध्ये आता 2 ऑप्शन आले सर, आता कसं करायचं आहे, कारण 21 पण आहे आणि 29 पण आहे. मग आता हे कसं करायचं आहे बघा मित्रांनो. आता आपलं काय आहे, इथं 51 आहे, इथं 7 आहे, इथं 6 आहे. आता 7चा वर्ग किती आहे, तर 49. 6 तर 49 हे 51च्या जवळपास आहे ना. आणि जर आता 6चं केलं आपण तर 6चं किती आहे, तर 6चं 36 आहे ना. मग आता 36 त्याच्यापेक्षा अजून लहान होऊन जाईल ना, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मग उत्तर असेल आपलं मग 1 नंबर. 721ची वर्गसंख्या आहे ही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 ऑप्शन जर आले तर या प्रकारे आपल्याला ह्या दुसऱ्याच आपला चेक असं करायचं आहे, आणि त्या प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे बा, प्रश्न क्रमांक 5 आहे. आता शेवटी 61 2 अंकी 61 आहे ना, तर 2 अंक शेवटचे एकक आणि दशक. 61 कोणत्या संख्ये जवळपास आहे, तर सर 19चा वर्ग जर केला मी तर 361 आहे. हो सर 361 आहे. मग मला काय पाहिजे सर, एक तर 19 पाहिजे, नाहीतर 50मधून मी 19 वजा करणार तर मला किती पाहिजे सर 31 पाहिजे. 50मध्ये जर मी 19 टाकले तर किती होतात सर, तर 69 पाहिजे. आता 100मधून 19 जर वजा केले तर सर मला
81 पाहिजे. आता 4पैकी कोणता तरी अंक इथे मला पाहिजे. 19 आहे का सर? तर हो सर 19 इथे आहे. 31 आहे का? तर हो सर 31 इथे आहे. मग आता 69 आहे का? तर नाही. 81 आहे का? तर नाही. म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन हे दोन ऑप्शन तर माझे नसणार. आता माझं एक उत्तर हे असेल नंतर हे असेल. आता मी काय चेक करणार? आता इथं किती आहे? 141 आहे. आता हा बघा 11. 11चा वर्ग किती आहे सर? 11चा वर्ग आहे 121. 13चा वर्ग आहे सर 169. मग आता हा बघा 141 आहे ना, हा तर 169 निघतोय. म्हणजे हा माझं उत्तर नसेल. म्हणजे हा नाही आहे माझा, हा नाही आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल? हा 3 नंबर असेल माझं उत्तर. 119ची वर्गसंख्या ही आहे. तर अशा प्रकारे दोन ऑप्शन जर आले मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे या गणिताला असं सॉल्व करू शकतो. हे तुम्हाला पण मोस्टली तुम्हाला याच्यावरनं गणित सॉल्व होऊन जातं आहे. पण हे तुम्हाला आवश्यकच आहे. हे जर तुम्हाला जमलं नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे. चल आता बघा पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय विचारलं आपलं? आता 4 अंकीच आहे आणि ग्रुप डीमध्ये झालेला प्रश्न आहे. आता या 4 अंकीला तुम्ही आपल्या मेथडने मी सॉल्व करू शकता. जी आपली मेथड आहे ना 5400 हे 76. मग आता याला पाडा. 6 कोणत्या संख्येच्या एकक स्थानी आहे सर? तर 4चा वर्ग आहे 16 सर. 4 आणि मग 6चा 36. मग हे 2 अंक सोडायचे आणि आता 54 आहे. 54च्या खालची वर्गसंख्या मला पाहिजे. तर 7चा वर्ग 49 म्हणजे सर हे 7 आणि हे सर 7. आता हे कसं 74चं आहे आणि 76. 74 आणि 76 म्हणजे हे आणि हे नसेल, दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. तर मी काय करणार? मधातली संख्या आहे ना ती 75 घेणार. 75 म्हणजे यांचा वर्ग करणार. 5चा वर्ग सर तर 5चा 25. 7 सर तर 56. हे 7 काय असेल? तर 56. मग आता 5625 हे मोठं होतं आहे ना याच्यापेक्षा. म्हणजे याचा जर वर्ग घेतला पण ते हे याच्यापेक्षा मोठं निघेल. मग आता मला हे काय ही संख्येच्यापेक्षा लहान आहे ना, याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे. मला काय पाहिजे मग? 74चं असेल मग ते असेल 74चा वर्ग. ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण जसा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होईल तसं तुमच्या मित्रांना पण याचा फायदा होईल. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता हा प्रश्न पण आपल्या त्याच मेथडने सॉल्व होतोय. आता बघा काय आहे तर किती आहे? तर 6000 हे 25 आहे. आता 25 म्हणजे आपला 5चा वर्ग असेल एकक स्थानी. हो सर. म्हणजे इथं आपण 5चा वर्ग डायरेक्ट काढून टाकला. आता 5चा आहे तर मग 25 झालं. आता किती आहे? 600. मग 600च्या जवळपास वर्गसंख्या घ्या. आता सर 25चा वर्ग मला पाहिजे आहे किती आहे? 625. पण 625 याच्यापेक्षा मोठी संख्या झाली ना. मला काय पाहिजे? मग मी 24चा घेणार. 24चा वर्ग किती आहे सर? माझं काय असेल उत्तर? 24. 245 असेल माझं उत्तर. आहे ऑप्शनमध्ये? तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या गणिताला सॉल्व करू शकतो. हे गणित इझी आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता काय आहे? आता पॉईंटचा वर्गमूळ आपल्याला विचारतात मित्रांनो. आता पॉईंटमध्ये आता याच्यावरती लक्षात ठेवा. आता पॉईंटमध्ये जर आलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं लिहा प्रश्नामध्ये आणि दुसऱ्यामध्ये उत्तरामध्ये. आता काय करायचं मित्रांनो? प्रश्नामध्ये पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत ते मोजायचे. प्रश्नामध्ये पॉईंटच्या नंतर सर 2 अंक आहे. इथं सर 2 अंक. तर उत्तरामध्ये सर मला 1 अंक पाहिजे. प्रश्नामध्ये पॉईंटच्या नंतर जर 4 अंक असेल तर सर मला उत्तरामध्ये सर 2 अंक पाहिजे वर्गमूळ काढताना. बरोबर. प्रश्नामध्ये जर समजा पॉईंटच्या नंतर सर 6 अंक आहे तर मला सर 3 अंक पाहिजे. प्रश्नामध्ये पॉईंटच्या नंतर जर सर मला 10 अंक असेल तर सर मला उत्तरामध्ये 5 अंक पाहिजे. जर सर 12 असेल तर मला सर 6 पाहिजे. जर सर 8 असेल तर सर मला 4 पाहिजे. जर सर 20 असेल तर मला सर 10 पाहिजे. आणि मित्रांनो एक तुम्हाला लक्षात आहे हे सर्व सम अंक येणार, विषम अंक येणार नाही. म्हणजे 9 येणार नाही, 11 येणार नाही, 7 येणार नाही. हे असेच अंक येणार नाही. सर्व अंक समज येतील. सर्व अंक सम येतील. त्याचे अर्धे मला उत्तरामध्ये पाहिजे. आता बस ही कन्सेप्ट फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मला सांग मित्रांनो इथं पॉईंटच्या नंतर या प्रश्नामध्ये ह्या पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? तर सर 2 आहे. मग मला किती पाहिजे? मला सर 1 अंक पाहिजे. आता बघा बरं इथं एकही नाही म्हणजे हा नाही. इथे किती आहे? 3 आहे. इथे किती आहे? तर 2. 2ला इथे किती आहे? 1 आहे ना. म्हणजे माझं उत्तर काय असेल मग? माझं उत्तर असेल हे 1 नंबर. कारण की 37 सगळीकडेच आहे. प्रॉब्लेम तो नाही. 37 आहेच.
फक्त हा गणित दिलाय की पॉईंटचं फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही नॉर्मल वर्गमूळ काढताय पण पॉईंटचं वर्गमूळ तुम्हाला यायला पाहिजे. पॉईंटच्या वर्गमूळची कन्सेप्ट ही आहे. म्हणून पेपर सेटरने ऑलरेडी तुम्हाला 37 सगळीकडेच दिलं आहे. फक्त मग तुम्ही पॉईंटचं तुम्हाला जर सर पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे तर मला उत्तरामध्ये सर 1 पाहिजे, तर त्याच्यावरून उत्तर डायरेक्ट तुमचं 1 नंबर निघून जाते. ठीक आहे. चल आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये काय आहे बघा. आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. प्रश्नामध्ये पॉईंटच्या नंतर किती अंक आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आहे सर. तर आपल्याला किती पाहिजे? प्रश्नामध्ये जर 8 असेल तर उत्तरामध्ये सर मला 4 पाहिजे. बस मी तेच बघणार. आता 243 243 243 263 सगळीकडे तेच दिलं आहे. मग आपण फक्त बघणार का पॉईंट 8 आहे ना, तर मला उत्तरामध्ये 4 पाहिजे. इथं किती आहे सर? तर इथं 3 आहे. इथं 3 आहे ना? नाही, मग हे माझं उत्तर नसेल. इथं किती आहे? तर 4 आहे ना. 1 2 3 4 पॉईंटच्या नंतर म्हणजे माझं उत्तर हे असू शकतं. इथं किती आहे? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6. हे तर माझं नसणार. मग इथं 1 2 3 4 5 हे माझं नसणार. म्हणजे माझं उत्तर काय असेल? माझं उत्तर असेल 3 नंबर. एवढं सहज सोप्या प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. फक्त जी कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. प्रश्नामध्ये जेवढे असतील पॉईंटच्या नंतर अंक त्याच्या अर्धे अंक मला उत्तरामध्ये पाहिजे. बस ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल तर गणित सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चल आता बघा. आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये मला सांगा वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. पॉईंटच्या नंतर किती अंक आहे सर? तर पॉईंटच्या नंतर सर 4 अंक आहेत. बरोबर. पॉईंटचे अंक 4. आता 4 असेल तर मला किती पाहिजे सर? तर मला 2 पाहिजे. आता सर सगळीकडेच 2 आहे. मग आत्ता कसं? आता सर सगळीकडेच 2 आहे तर ग्रुप डी मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सर बघा आता जर हे सगळीकडेच 2 आहे तर आपलं काय करायचं? आता हे एकक आणि दशक स्थान कोणता अंक आहे? तर 36. 36 कशाचा आहे सर? तर 6चा वर्ग आहे सर 36. एवढं तुम्हाला समजलं. म्हणजे पहिल्या गणितासारखं कन्सेप्ट लावायची. मग आता 36 आहे. मग मला काय पाहिजे सर? एक तर 0,6 पाहिजे, नाहीतर सर मला 50मधून 6 वजा करा सर मला 44 पाहिजे, आणि त्या 50मध्ये 6 टाका सर मला 56 पाहिजे, आणि 100मधून 6 वजा करा सर मला 94 पाहिजे. हे कोणते तरी अंक मला इथं पाहिजे आता वर्गमुळामध्ये. आता सर 0,6 कुठं आहे का? तर हो सर 0,6 इथं आहे. 44 कुठं आहे का? म्हणजे हे गेलं आहे माझं. 56 कुठं आहे का? म्हणजे नाही आहे. 94 कुठं आहे का? नाही आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल मित्रांनो? 4 नंबर. अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो. आता मी तुम्हाला मित्रांनो 3 कन्सेप्ट सांगितलेली आहे. पहिली कन्सेप्ट काय की 1 ते 24पर्यंत तुम्हाला वर्गपाठ पाहिजे. एकक दशक अंकपण तुम्ही काढू शकता. दुसरी कन्सेप्ट काय तुम्हाला ती एक ॲरो करून बनवून ती सांगितली होती. 4 अंकी जर असेल तर ते पण तुम्हाला माहिती सांगितले. आणि तिसरी कन्सेप्ट काय पॉईंटची ती पण तुम्हाला सांगितली आहे. ह्या तिन्ही कन्सेप्टच्या वरती जर तुम्हाला समजली, ह्या तीनही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर कोणताही वर्गमुळावरती प्रश्न विचारू द्या. NTPC, RRPC, IBPS, TCS कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न तुम्हाला 100% टॅकल होणार म्हणजे होणार. हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही वर्गमुळासाठी. ठीक आहे. चल आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा. आता हा प्रश्न बघा. आता याच्यानंतर हा प्रश्न बघा. ग्रुप डी 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आता आपल्याला काय विचारलं आहे? वर्गमुळात 54 आहे गुणिला वर्गमुळात 6 आहे. म्हणजे हे दोन्ही जर वर्गमूळ एकत्र केले मी सर तर हे असं लिहू शकतो ना 54 गुणिला 6. हो सर. म्हणजे ह्या 54ची जर फोड केली आपण तर 9 सक 54 गुणिला सर 6. हो सर. म्हणजे सर याला आपण असं लिहू शकतो ना गुणिला 6. हो. म्हणजे याच्या डोक्यावरती हे वर्ग असेल. वर्ग समान झाले. आता साईन हा साईन 30 सर तर 18. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? 18 आहे ऑप्शनमध्ये. तर हो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. वर्गमूळ करणीचा हा आहे पण वर्गमुळामध्येच आहे म्हणून मी हा इथे तुम्हाला घेतला आहे. करणीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला आता हा नेक्स्ट उदाहरण बघा. आता हा आपला शेवटचा प्रश्न असेल. शेवटचा प्रश्न काय आहे? हा पण वर्गमुळाचाच प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कसं प्रश्न हा प्रश्न कसा टॅकल करायचा बघा. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही? बघा मित्रांनो अपरिमेय संख्या आणि एक असतं परिमेय संख्या. परिमेय संख्या आहे ना एक. ह्या 2 कन्सेप्ट आहेत. आता परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या परिमेय संख्या. ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही ती संख्या अपरिमेय संख्या. आता बस एवढंच फक्त कन्सेप्ट ठेवा. याची जर तुमची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. आता 4096 आहे. तर 4096ला मित्रांनो आपण 2 चा 12 असं लिहू शकतो. बरोबर.
आपण हे 4096ला जर तुम्ही हे डिवाईड केलं, 4000 सर हे 96, याला जर 2नी भाग दिलं, असं भाग देत देत जर गेले तर तुम्हाला 2चा 12 म्हणजे 2ला 12 वेळेस गुणाकार करावा लागेल, त्यावेळेस तुमचं 4096 येऊन जाईल. ठीक आहे. आता काय करायचं फक्त आपण हे आता 2चा हे 12 आहे ना, आणि हा जो एक वर्गमुळामध्ये आहे ना त्याला काय करायचं, त्याला फक्त 6 भागीला ठेवायचं. जे अंक आहे तो 6. आता 6 1 6 साइन दुनी 12 म्हणजे 2च्या डोक्यावरती काय आलं, 2 आलं ना, साइन दुनी भाग गेलाय ना पूर्ण, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 4 आलं. मग 4 पूर्ण भाग गेलाय ना, म्हणजे ही संख्या काय आहे, तर ही संख्या परिमेय संख्या आहे. आपल्याला काय विचारलं, अपरिमेय संख्या. मग आता पुढे हेच, आता याला सॉल्व करू आपण. आता 2च्या डोक्यावरती किती आहे सर, 12, आणि हा 4 आहे ना, 4ला द्या, 4 त्रिक सर 12, म्हणजे आता 4 त्रिक पूर्ण गेलाय ना, म्हणजे डोक्यावर 3, म्हणजे याचं उत्तर काय आलंय, 8 आलंय. आता पुढे, आता याचे पुढे, आता हा बघा, हा काय असेल आपला, हा 2 आहे आणि डोक्यावरती 12 आहे, आणि हा काय ठेवलं आपण 8. आता 4 दुनी सर 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 2च्या डोक्यावरती सर हे 2 आहे. आता याला जर सॉल्व केलं तर उत्तर काय येतं, पॉईंटमध्ये येतं. म्हणजे ही संख्या म्हणजे माझी काय आहे, मग ही संख्या आहे माझी अपरिमेय संख्या आहे, म्हणजे याचं उत्तर असेल मित्रांनो हे. आणि याला जर सॉल्व केलं मित्रांनो बघा, हा काय असेल, हा 2 आहे ना आणि डोक्यावरती 3 चूक, म्हणजे 2चा 4 घात आलाय, म्हणजे याला काय करू शकतो आपण, 4 वेळेस गुणाकार करू शकतो, म्हणजे येऊन जातं आपलं उत्तर ते. म्हणजे ही पण काय आहे मग परिमेय संख्या आहे, ही काय आहे मग अपरिमेय संख्या. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर असेल आपलं 3 नंबर. तर अशा प्रकारे आपण या गणिताला टॅकल करू शकतो. ठीक आहे. तर हे सर्व गणित आपण 12 प्रश्न मित्रांनो बघितले, सर्व तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, अशी अपेक्षा करतो. चला आता इथेच आपण थांबूया. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला.